मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी बोरकुंड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। आज इंदुबाई बदाने प्रतिष्ठानच्या वतीने मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व सध्या असणारा संपूर्ण देशात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सदर रक्तदान शिबिर घेऊन या मावळत्या वर्षाला निरोप देण्यात आला। इंदुबाई प्रतिष्ठानचे विश्वस्त रावण बापू बदाने यांच्या हस्ते सदर या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब बदाने, सचिव शालिनीताई बदाने, जिल्हा परिषद सदस्य तथा देवीदास माडी, पंचायत समिती सदस्य देवेंद्र माडी, देवीदास माडी, बाबाजी देसले, डॉक्टर राजेंद्र बदाने, नारायण देवरे, नंदकिशोर बदाने, उपसरपंच भरत बदाने, राजेंद्र मराठे, अरुण देवरे बदाने आदी सर्व प्रमुख उपस्थितीत सदर भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले। तर शिबिरास बोरकुंड, रतनपुरा, दोंदवाडा, विंचूर, चांदे, तरवाडे, नाणे, सिताने, कुळते, ओरपाडे, मांडळ, नंदाडे या गावांमधून मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला। तसेच इंदुबाई बदाने प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब बदाने यांच्या संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवजीवन ब्लड बँकेचे डॉक्टर सुनील चौधरी, हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर मोथा मॅडम, गोकुळ राजपूत, यमराज बदाने, भागवत अहिरे, रवींद्र बदाने, गंगाधर माडी, प्रशांत बदाने, मनोज अहिरे, शिवाजी महाले, एकनाथ सैंदाने, योगेश बदाने, रमाकांत मिस्त्री, वाल्मिक बदाने, मोहन बदाने आदी सर्वच पदाधिकारी तसेच कर्मचारी यांच्या सहकार्याने सदर भव्य रक्तदान शिबिर हे संपन्न झाले। इंदुबाई बदाने प्रतिष्ठानच्या वतीने अनेक समाजहित उपक्रम राबविले जात असतात, ज्यात समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून असे सामाजिक उपक्रम इंदुबाई बदाने प्रतिष्ठान राबवित असते। मी शरद बेहरे, बोरकुंड स्थित इंदुबाई बदाने प्रतिष्ठान या बोरकुंड पंचक्रोशीमध्ये अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत असते। त्यामध्ये महिलांचं सबलीकरण, जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगार मिळवण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणे, त्यासाठी खास करून या प्रतिष्ठानने 4-5 एम्प्लॉईज रिक्रूट केलेले आहेत आणि या गटातल्या आणि रतनपुरा गटातल्या गावागावामध्ये जाऊन बेरोजगार तरुण, महिला आणि शेतकरी शेतमजूर यांना शासनाच्या जे विविध योजना असतात त्या समजावून सांगणे, शिवाय प्रतिष्ठानतर्फे या सर्व दुर्बल घटकांचं सबलीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून विविध जे उपक्रम राबवले जातात त्यांची कार्यवाही या सगळे जे आमचे दूत आहेत संस्थेचे त्यांच्यामार्फत केलं जातं। त्या अंतर्गत काल आमच्या या इंदुबाई बदाने प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब रावण बदाने यांचा वाढदिवस होता। त्या प्रित्यर्थ या वर्षापासून प्रतिष्ठानने बाळासाहेबांच्या प्रेरणेने असं ठरवलेलं आहे की दरवर्षी याच दिवशी 29 डिसेंबरला रक्तदानाचा कार्यक्रम, मोठ्या भव्य असा ब्लड डोनेशनचा कार्यक्रम आपण या मुक्तांगण शैक्षणिक प्रांगणामध्ये जो आयोजित केलेला आहे। सुमारे 200 पेक्षा जास्त रक्तदाते आज इथं हजर आहेत आणि त्यांचा रक्तदानाचा कार्यक्रम हा चालू आहे। शिवाय 1 तारखेला म्हणजे नवीन वर्ष जे सुरू होणार आहे 1 जानेवारी 2021ला परिसरातील तरुणांसाठी, परिसरातील नागरिकांसाठी, प्रौढांसाठी व्यायामाच्या दृष्टिकोनातून आपलं हेल्थ जे आरोग्याविषयी जागृती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून भव्य असं मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे आणि हे 2 उपक्रम या वर्षापासून चिरकाल या परिसरामध्ये राहणार आहेत। किमान येणारे 10 वर्ष तरी 29 डिसेंबरला भव्य रक्तदान शिबिर आणि 1 जानेवारीला मॅरेथॉन आयोजित करण्याचा उपक्रमाची सुरुवात यावर्षी झालेली आहे। समाधानाची बाब अशी आहे की अपेक्षेपेक्षा फार मोठ्या प्रमाणावर परिसरातील
या दोन्ही गटातील आणि त्याच्या पलीकडच्या खेड्यांमधील लोकांचा उत्तम प्रतिसाद याला मिळतो आहे आणि यामुळे प्रतिष्ठानला निश्चितच प्रेरणा मिळणार आहे. प्रतिष्ठानचे जे सर्व सदस्य आहेत, आमचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय रावसाहेब बाळासाहेब बदाने आणि त्या प्रतिष्ठानचे सेक्रेटरी, या जिल्हा परिषद बोरकुण गटाच्या सदस्य सचिव सौभाग्यवती शालिनीताई बदाने यांना सुद्धा याच्यातून प्रेरणा मिळणार आहे. आम्ही प्रतिष्ठानतर्फे या परिसरातील सर्व ग्रामस्थांचे, नागरिकांचे निश्चित आभारी आहोत.